36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अंजनगाव सुरजी तालुक्यातील वडाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे जात, धर्म, भाषा, पंथ विविध असूनही भारत देश एक सूत्रात बांधून एक संघ निर्माण करून विशाल भारत निर्माण करून मजबूत भारत निर्माण केला गेला. भारताची लोकशाही सर्वात मोठी लोकशाही देश आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी जन्मलो भारतीय मातीत. भारतात जाती धर्माला स्थान देऊ नका, प्रथम स्थान देशाला द्या. देशच भवितव्य आहे, अशा प्रकारे नागरिकांनी वागा, असं मत मान्यवरांनी आपल्या विचारातून व्यक्त केले. यावेळी उपस्थित सहारे सर, उपसरपंच रवी भिगवडे सर, अमोल वहाणे, रमेश सावळे, विलास पावणे पगार, अरविंद मेश्राम, मिलिंद मेश्राम, राजेश पावणे पगार, संगपाल इंगळे, नलिनी डोंगरे, अंतकला सावळे, कविता गुंडाणे, विजय गजबे, विद्यार्थी आणि पुरुष महिला गावकरी उपस्थित होते. हार्दिक शुभेच्छा. आजच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थी टिकावा यासाठी संगणक, भविष्यवेधी शिक्षण आणि पुढच्या 25 वर्षात काय अपेक्षित आहे त्यांचं शैक्षणिक दर्जामध्ये सुधारणा करणे आणि त्यांचं समजपूर्वक वाचन, कम्प्युटर याची अत्यंत गरज आहे. आणि पालक, समाज आणि शिक्षण हे तिन्ही जर एकत्र झाले तर विकास व्हायला विद्यार्थ्याला काही वेळ लागणार नाही. आणि विद्यार्थी स्वावलंबी बनवणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर चौकस बुद्धी आणि आपल्या ज्ञानाचा विकास स्वयंप्रेरणेने कसा करेल यावर जास्तीत जास्त भर देणं अतिशय आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी आपण आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लेझिम, योगा, त्याचप्रमाणे नृत्य सादर करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा आम्ही प्रयत्न केले. आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्वांनी आज चांगला कार्यक्रम पार पाडला आणि विद्यार्थ्यांनी चांगले नृत्य केले, चांगले कार्यक्रमाला शोभा दिली गावकरी मंडळींनी. तरी सर्वांचे मी वडाळी गावातील नागरिकांचे आभार व्यक्त करते. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना लिहून, संविधान देऊन हे अनंत उपकार केलेले आहेत. सर्व जाती, धर्म, भाषा यांना एक सूत्रामध्ये बांधून बाबासाहेब आंबेडकरांनी हा देश बलवान, शीलवान, गुणवान, धनवान बनवला. आणि आज आपल्याला या प्रगती करायची आहे. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना विनंती करतो आहे, कमल के फूल में ही चिकल में ही कमल का फूल पैदा होता है. और जा विद्यार्थी जो बाहर रहकर जो जिस समाज में कोई एक विद्वान नहीं रहता, शिक्षण रहता, उस समाज में ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पैदा होता है. या विचाराला धरून आपण खरोखर जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी बाबासाहेबांचे, महात्मा फुलेचे, शिवाजी महाराजांचे विचार मनात ठेवा आणि आपण संघर्ष करा. मी कलेक्टर बनणार, मी कमिशनर बनणार, मी अधिकारी बनणार, मी IAS बनणार आणि मी स्पर्धा परीक्षेमध्ये जिंकणार, तरच शिकणार, असं शिकणार की टिकणार. आणि मी रडणार नाही तर लढणार. अशा पद्धतीने आपण शिकलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी आणि आईवडिलांनी या प्रमाणे त्याला शिकवलं पाहिजे. हेच प्रयत्न करतो आणि हेच अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द बंद करतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा करतो. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रमेश सावळे, अंजनगाव सुरजी.